इंस्टाग्रामवरची व्हायरल रील बघून आम्ही महाबळेश्वरमधील कुंभवळणे गावात आलो होतो. पण रील मध्ये बघणं आणि प्रत्यक्षात बघणं यामध्ये खूप मोठा फरक होता. हा जो हौद आहे तो कमीत कमी 10 ते 12 फूट खोल आहे. हे त्या रील मध्ये कुणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे अशा नवीन ठिकाणी जात असाल तर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आतमध्ये उडी मारू नका. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चौथा दिवस आहे पोलादपूर मधला आणि चाललो एका ठिकाणी जो मस्त प्लेस आहे. असा एक हिरव्या कलरचा पॉन्ड आहे, तोच आज बघायला चाललोय. आणि पॉसिबल झालं तर तिकडे उड्या पण मारू आपण. आता आपण पोचले महाबळेश्वर मधील आंबेनळी घाटामध्ये. कुंभवळणे गावामध्ये आहे आणि इथून आतमध्ये जायचं आहे. तो स्पॉट या साईडलाच आहे आणि समोरचा व्ह्यू बघत असाल. खूप ठिकाणी दरड कोसळलेली पण आहे आणि जर येत असेल तर व्यवस्थित या, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, दरड कोसळण्याची शक्यता आहे. समोर धुकं बघा कसं डोंगरावर पसरलंय. डोंगरचा जो टोक असतो तो दिसत नाहीये. तर इथे एक मंदिर लागतं आणि इथे आपण गाड्या उभ्या केलेल्या आहेत आणि इथून चालत चाललोय आणि प्रॉपर आम्हालाही माहित नाही. बघूया किती लांब आहे इथून. कुठे जायचं माहित नाही. एका माळावर आलोय. मस्त अशी सपाट जागा आहे आणि जिथं बघावं तिकडे हिरवळ आहे. आणि आता आम्हीच रस्ता शोधत बसलोय नक्की कुठं जायचंय. आणि गावात एक माणूस दिसत नाही. अरे बाबा, हा मग हे असलं म्हणजे इकडं आसपास कुठंतरी ते प्लेस असणार. शेती बिती आहे पण गावात तो घर आहे. तिथं जाऊन विचारून येऊया. विचार काय तिथं तू जाणार कुठं? इकडे मला वाटत नाही असेल. पण आम्ही जरा कन्फ्युज झालेलो की बरोबर चाललोय की नाही. आणि समोर बैल आहेत मोठे मोठे. दादा बसते तिकडे माणूस. हे कुठं आहे ते पाण्याचं ते हौद असं? लांब आहे, जाम लांब आहे. अच्छा, म्हणजे हौद काय गावकऱ्यांनी बांधलंय? तुम्ही बांधलंय? कशासाठी बांधलेलं ते? पाण्यासाठी. आणि लोक येऊन ती मजा करतात. पियाच्या पाण्यासाठी आहे ते. आता नसतं रे, नंतर आता पावसाळ्यात कोण पाणी घरात पाणी. आता ते काय वापरत नाही. ते पोहायला बिवायला देतात लोकांना त्याच्यात. आता काय ते पाणी होऊन जाते. वरचं पाणी खालचं पाणी होऊन जाते. आपली वाट लागली. समोर जेव्हा कशा बघत बसल्यात तोंडाकडे आपले. भरत भाईचा भविष्यातला बिझनेस आम्हाला इथे दिसतोय. आमचे मित्र भरत भाई. अरे इकडे कुठे येते? अंदाज घेत मी लांबच लांब नाही, मारायला नाही तुम्ही. अरे बापरे, पळाले. त्याला घे. हे चला इकडून येतात कुठं पुढं. आपण लोकेशनला पोहोचलोय आणि जाताना एक छोटासा ओढा क्रॉस करून जायचं आहे. वाट इकडून आहे. चला, आपलं लोकेशन आलंय. चुकून आम्ही थोडं पुढे गेलेलो. आम्हाला वाटलं वाट तिकडून आहे. इथून पायऱ्या केलेल्या आहेत, तिथून जायचं आपल्याला खाली. सचिन कुठे आहे? सचिन इथून वाट आहे. व्ह्यू बघा. वाव. हे गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी हौद बांधलेला हा. एकदम पाऊस जोरात चालू झाला, मजबूत एकदम. खाली पडते. एक टप्पा 2 टप्पे असतात. चला, आपल्याला आतमध्ये जायचा प्लॅन होता पण इथे कोण नसल्यामुळे थोडा मला पण भीती वाटते की किती खोल असेल नाही असेल ते आयडिया नाही, त्यामुळे जात नाही.
इथे ते झाड दिसेल आहे त्याच्याने टॅटू निघतो. टॅटूचं झाड मिळालंय. खूप लोकांच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. आज ट्राय करून बघूया. ते मोठं आहे. काय मोठं आहे? एक हे वरची पान काढून घे ना. अच्छा हां. आलेलं पुसट नाही ते ओलं पाणी झालंय पाण्यामुळे. ओलं झालंय त्यामुळे ते निघून गेलंय. त्याचा खालचा जे व्हाईट कलरचा थर तो निघून गेलाय पाण्याने. मामा चला पुन्हा आपण निघालो जायला आणि एकदम घनदाट जंगलामध्ये हा प्लेस आहे. येत असाल तर काळजीपूर्वक या. डायरेक्ट उडी मारू नका पोहता येत नसेल तर, कारण ते गावकरी सांगतात खूप खोल आहे ते. त्यामुळे मी पण रिस्क नाही घेतली. मला येतं पोहायला थोडं जरी पण उगाच जायचं नाही आतमध्ये. तर याची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.